नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम आहे. आपला फोटो कसा दिसते भाऊ? आपला नाही भाऊ ना, मी तो सुना येऊ का? खतरनाक माणूस आहे का? भली खतरनाक पार्टी आहे याची. तर चला भाऊ, या पार्टीचं आपल्याकडे लागतं. आपल्याला पहा नोकरीचा काय पोझिशन आहे ते, नाही का? तर मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. चला मग जास्त वेळ न करता व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करून घेऊ. कारण गंजीला गायला नदीला पूर करण्यात काही मजा नाही भाऊ, नाही का? पकडलं हातीकानी सापडलं काय कामाचं, नाही का? तर मित्रांनो, मुंबई उंच न्यायालयाअंतर्गत जी आहे ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आणि याच्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त फी किती आहे, डी किती आहे, सिलेबस वगैरे वगैरे काय जे काही असेल ते गंजीला गाठा नदीला पूर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो, मुंबई उंच न्यायालयाअंतर्गत 2025 या वर्षाकरिता ज्या गजब वॅकन्सी आलेली आहे, याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 2 क्रमांकाचे वेगवेगळे पदं ठेवण्यात आलेले आहे. एक आहे उंच आणि एक आहे कनिष्ठ, नाही का? लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफरकरिता मित्रांनो ही वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये एक उंच आणि एक कनिष्ठ, लघुलेखक, टंकलेखक, निम्नलिखित, उंच लेखिक, एक उंच श्रेणीसाठी एक निम्न श्रेणीसाठी. यामध्ये मित्रांनो जवळपास जो स्टेनोग्राफर आहे उंच श्रेणीचा त्याच्याकरिता 15 जागा जी आहे ते खाली आहे. आणि निम्नलिखित म्हणजे खालच्यासाठी गडी 15 जागा वॅकन्सी आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की मुंबई उंच न्यायालयाअंतर्गत जी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे स्टेनोग्राफर या पदाकरिता, यामध्ये उंच आणि निम्न या दोघांसाठी मित्रांनो 15 वॅकन्सी जी आहे ते रिक्त ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो जो शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर उंचासाठी 100 आणि खालत्यासाठी 80 आणि इंग्रजी 40 हे कॉमनली टायपिंग शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे. म्हणजे दोघांकरिता सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. जो उंच आहे त्याचं 100 काम पाहिजे टायपिंग, बरं शॉर्ट हँड म्हणते त्याला. आणि जो निम्मे आहे त्यांचं 80 शॉर्ट हँड पाहिजे. आणि इंग्रजी 40 हे टायपिंग कंपल्सरी आहे ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, मुंबई उंच न्यायालयाअंतर्गत जी ही वॅकन्सी आलेली आहे स्टेनोग्राफरकरिता, यामध्ये टोटल 30 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहे. उंचासाठी 15 आणि कनिष्ठसाठी 15. उंचासाठी आणि कनिष्ठासाठी शैक्षणिक पात्रता जवळपास सारखीच आहे. फक्त शॉर्ट हँड हे उंच स्टेनोग्राफरकरिता 100 WPS पाहिजे आणि खालच्यासाठी 80 WPS पाहिजे स्पीड. त्याच्यानंतर वयोमर्यादा जर विचार केला तर 21 वर्ष ते 38 वर्ष हे यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 5 वर्ष मागासवर्गांकरिता सूट ठेवण्यात आलेली आहे. याच्यानंतर मित्रांनो डीडीचा जर विचार केला नेमकं फी किती, तर 1000 रुपयाचा जो आहे मित्रांनो यामध्ये डी ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मुंबई हे तुमचं नोकरीचं ठिकाण आहे आणि शासकीय नियमानुसार तुम्हाला पगार राहणार आहे दर महिन्याला. जे काही वेतन दान दक्षिणा घेऊन चला भाऊ. आता एक तर कंडिशन बेकार आहे आजच्या तारखेत भाऊ. सोयाबीनचे भाव नाही, तुरी मान खाली टाकून राहिला, पयाटी खंब्यासारखी वाढली पण पातच नाही. काय करण भाऊ, सारा सत्यानाश आहे. पण जाऊ द्या, त्याचं आपल्याला काही करावं लागत नाही. 10 नोव्हेंबर 2025 मित्रांनो हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि तुम्ही बघू शकता की मुंबई हायकोर्ट.com या वेबसाईटवरती जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो, अशा स्वरूपाची मुंबई उंच न्यायालयाअंतर्गत ही वॅकन्सी आलेली आहे. काही समस्या असल्या आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, जॉईन करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या गर्लफ्रेंडला पाठवा, ते बी खुश. तर चला मंडळी, आशा राहा मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच्या आधी भाऊ पोलीस भरती निघाली रे, तिने बघून घेतो जरा असं. तर चला मंडळी, व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.